छान तयारी झाली आहे माझी आणि मी चालली आता. नमस्कार, मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत. आजचा दिवस होता बुधवार आणि हा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा आणि आरोग्यदायी जावो हीच गजानन चरणी प्रार्थना. आणि या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर केलं होतं की मी छान स्वयंपाक बनवला होता. भरीत, तुरीच्या घुगऱ्या, पोळ्या, भात, दह्याची कढी आणि मला जायचं होतं म्हणून शेतामध्ये सांगितलं होतं मी. तर हा आहे त्याचा पार्ट 2, म्हणजे हा दुसरा भाग. तर छान डबा पॅक केला, मी छान तयारी केली आणि माझ्या मैत्रिणीसह आम्ही आलो माझ्या शेतामध्ये. तर खूप दिवसाचा आमचा प्लॅन होता जायचा, परंतु काही ना काही कारणामुळे तो कॅन्सलच होत होता. म्हणून आज आता आमच्यातल्या एक ताई काही राहत नाही, ताई स्थायिक किती आता त्या यवतमाळलाच 8 दिवस आणि इथे 2-4 दिवस अशाच राहतात. त्यामुळे काही आमचं जाणं होतच नव्हतं. मग यावेळेस आल्या होत्या त्या, तर आता तरी चला म्हणे, आता तरी कॅन्सल करू नका म्हणे. मग वेळेवर तयारी ठरली आमची आणि साधा स्वयंपाक बनवला आणि गेलो शेतामध्ये. तर छान मुगाची पेरणी सुरू होती आणि बाया पेरत होत्या छान. आणि त्यांच्या मागे ना, आवताच्या मागे असे बगडे बघा ना, किती सुंदर असे चालत चालत होते. त्यांनी माहीत नाही काय वेचून खातात तिथे काय नाही, पण किती छान दृश्य आहे बरं हे पाहण्यासाठी. आणि घरी राहून राहून माणूस कंटाळलं की असं वाटतं की घरात राहावं नाही आणि कुठेतरी छान बाहेर फिरून यावं. तर चला म्हटलं, म्हणजे बोरो पण होते थोडे. चना, उंबया, हुरडा सगळंच होतं शेतामध्ये, परंतु इतकं सारं आहे म्हणून मला काही माहीत नव्हतं. त्यामुळे आम्ही काही आगपेटी नेलीच नव्हती. म्हणजे उंबया भाजण्यासाठी आगपेटी पाहिजे, त्याच्याशिवाय काही उंबया भाजता येत नाही. आणि हे दृश्य बघा किती सुंदर आहे, किती मस्त पक्षी उडत आहे ना, इतकं मस्त वाटत होतं ना की खूपच छान. तर अशा रीतीने आमचा दिवस कसा गेला, म्हणजे इतकं छान एन्जॉय झालं की कुठे जरी बाहेर जरी आम्ही फिरायला गेलो असतो तरी इतकं छान एन्जॉय झालं नसतं. आणि माझ्या मैत्रिणीची पेरायची खूप इच्छा होती, पेरून पाहू म्हणून. तर चला म्हटलं, मग चौघीने पण छान सरते हातामध्ये घेतली आणि पेरून पाहायसाठी गेलो. मला पेरता येत होतं, कारण मी सगळे शेतीतील कामं शिकून घेतले. मला काहीही कामं येत नव्हती. माझ्या वडिलाकडे आहे शेती, परंतु आम्हाला काही शेतीमध्ये जायचं कामच पडलं नाही, कारण आमची शेती दुसऱ्या गावाला आहे आणि माझ्या बाबाची नोकरी दुसऱ्या गावाला होती त्यामुळे. परंतु सासरी आले आणि मी प्रत्येक काम शेतीतलं शिकून घेतलं, कारण वेळेवर शेतमजूर मिळायचे नाही, तर मग ते काम अडून जायचं. तर मग काम अडू न देण्यासाठी म्हणून मग मी सासूबाईकडून, मजुरांकडून किंवा गडी माणसाच्या बायकोकडून सगळे कामं शिकून घेतले आणि जवळजवळ 20 वर्ष मी शेती केली. आणि आत्ता 2 वर्ष झाले हे मी शेती सोडून दिली, कारण 2 वर्षापूर्वी माझ्या शेतीतील कापूस चोरी गेला. जवळजवळ 20 क्विंटल कापूस चोरीला गेला. त्यामुळे मग माझं मन काही झालंच नाही, त्यामुळे मग मी शेती सोडूनच दिली. आल्या गेल्याची दृष्ट नाही लागत ग बाई, पण शेतमावरीले का ना घास फेकावं. शेतातच नाही तर आपण कुठेही बाहेर जरी फिरायला गेलो तरी तिथे जर आपण डबे नेले आणि जेवण करायसाठी जर बसलो तर चारही बाजूंनी थोडा थोडा घास घेऊन फेकायचा आणि त्यानंतरच जेवणाला सुरुवात करायची. आणि घरी पण जेव्हा आपण जेवण करायला बसतो तेव्हा ताटाच्या साईडने घास काढून ठेवायचा आणि ताटाभोवताल पाणी फिरवायचं. हा नियम पहिलेपासूनच आहे. आता जशी जशी प्रगती होत चालली तसे तसे आपण सगळे नियम विसरत चाललो आहे, परंतु हा जेवणाविषयीचा नियम कोणीही विसरू नये. आणि त्यानंतर मग आम्ही आमची छान ताटं वाढून घेतली आणि आता जेवण करायला सुरुवात केली. आणि आता आम्ही जेवण करून घेणार आहे. तर मी आणली होती दह्याची कढी आणि एका ताईने आणला होता मठ्ठा, म्हणजे ताकाचा, जे लोणी आपण करतो की ना तूप, त्याचं ताक निघते, तर ते ताक पण आणलं होतं, त्याचा मठ्ठा बनवून. खूप छान वाटलं ते ताक पण. आणि बरं झालं थोडक्यात गेलं.
आणि मग छान हसत बोलत खूप छान जेवण केलं. आणि त्यानंतर मग तिथेच थोडा वेळ आराम केला. निंबाचं खूप मोठं झाड होतं, तिथेच थोडा वेळ बसलो आम्ही, कारण त्यांचं पेरणं व्हायचं होतं आणि त्या जेवायला बसायच्याच होत्या. तर कारण आम्हाला पुन्हा जायचं होतं, त्यामुळे मग आम्ही जेवण करून घेतलं. त्यांना एका प्लेटमध्ये काढून दिलं. त्यांनी पण डबे आणले होते पेरणाऱ्या, त्यात जेवढ्या पण होत्या 4 जणी ताई, त्यांनी पण जेवण आणलं होतं, डबे आणले होते. तर त्यांचं पेरणं व्हायचं असल्यामुळे त्या जेवायला बसायच्याच होत्या, परंतु आम्हाला पुन्हा निघायचं होतं, त्यामुळे मग आम्ही जेवण करून घेतलं होतं. तर जेवण झाल्यानंतर तिथे आराम केल्यानंतर थोडा वेळ पुन्हा मग निघालो इकडे. छान गहू, ज्वारी, चणा मस्तपैकी पेरून होता. आणि आता इथून मला उंबया काढायच्या होत्या. आता प्रत्येकीच्याच घरी आमच्या शेती आहे, तर त्यामुळे मग त्यामुळे आम्हाला नको म्हणे, आम्ही फक्त चणा घेतो म्हणे 2-2, 3-3 वेळा, फक्त तुम्ही उंबया घ्या म्हणे घरी नेण्यासाठी. तर म्हणून मग मला ज्वारीचे कणसं पण आणायचे होते, पण पाटाचं पाणी जात, गुलाब जाई जुई, मोगरा फुलवित, माळ्याच्या मळ्यामध्ये पाटाचं पाणी जात. अहो याचा काढलाच नाही तुम्ही तिकडे. एखादी गोष्ट जर निघाली तरी खूप हसायचा, आणि का हसून हसून पोट दुखून गेला आज दिवसभर. असं आपण जमतो मैत्रिणी किट्टी पार्टीसाठी किंवा VCसाठी किंवा आता बचत गट निघाले त्यासाठी खूप गेम वगैरे खेळतो. पण इतकी मजा शेतातील किंवा निसर्गाच्या सानिध्यामध्ये जितकं छान फ्रेश वाटते तितकं घरी नाही वाटत. तर एखाद्या मंदिरात म्हणजे जिथं असे बाहेर मोकळं असेल, तिथे एखादं मंदिर असेल तिथे, किंवा शेतामध्ये किंवा नदीवर, असं कुठे गावाजवळ तळं असेल तिथे ना तुम्ही जाऊन बघा, खूप छान वाटते. म्हणजे काही असं एकटं जरी गेलं तरी शांतता वाटते खूप छान. तर अशा प्रकारे तुम्ही पण जाऊन बघा. आणि खूप छान एन्जॉय केला आम्ही, आणि आजचा दिवस आमचा खूप छान गेला. आणि त्यानंतर मग मी उंबया काढल्या घरी नेण्यासाठी. त्यांनी पण थोडा चणा घेतला होता आणि मी त्याचं छान गाठोडं बांधलं आणि ते डोक्यावर घेतलं, कारण हात खूप दुखून राहिला होता आणि उंबया पण सगळ्या खाली पडून राहिल्या होत्या एक एक करत, त्यामुळे. आणि आता सूर्य मावळायला लागला होता आणि आता वाजले होते 5. तर आता वेळ झाली होती आमची घरी जाण्यासाठी. आणि कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. फायनली आमची शेतातली ट्रिप झाली आहे आणि आता चाललो आम्ही घरी सगळ्याजणी. बाय बाय करून द्या. बाय बाय. थँक्यू खामनकर ताई, एवढं छान आम्हाला एन्जॉय करायला भेटला. खूप मजा आली, खूप छान वाटलं. जेवण पण खूप छान गेलं. खूप भरलं. पोट खूप भरलं म्हणताय. आणि मी इथेच माझ्या व्हिडिओचा एंड करतो आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. बाय बाय करा.